नमस्कार. माझ्या व्हिडिओवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. सुख आणि दुःख. दुःख तर सगळ्यांनाच येत असते आणि सुख पण सगळ्यांना येत असते. सुख आल्यावर कधीच आपण म्हणू नाही मला आता सुख आलं, मी आता आनंदात आले, तर मला काय कधीच दुःख येणार नाही, असं कधीच मनामध्ये आणू नाही. देव आपल्याला सुख पण देत असतो आणि दुःख पण देत असतो. दोन्हीला पण साथ देणारं माणूस पाहिजे असते. कारण किती मोठं जरी दुःख आलं तरी पण आपल्याला सहन करण्याची क्षमता आपल्या अंगामध्ये असली पाहिजे. आणि किती मोठं सुख जरी आलं तरी सुखामध्ये बी सामील झालं पाहिजे आणि दुःखामध्ये बी सामील झालं पाहिजे. कारण सुख जर आलं तर काही काय म्हणतात, बाप्पा मला आता किती मोठं सुख आलं, मला काही टेन्शन नाही, काय नाही, असं कधी समजू द्यायचं नाही. देव कधी दुःख घालीन आणि कधी काय करन त्याचा विचार कधीच करायचा नाही. कारण सुखामध्ये जर आलो आपण, सांगायची गोष्ट अशी असते की आपण एखाद्या गावावर जर राहायला आलो, कधी आपल्याला घरी जायचा टाईम येईन, कधी शेतात काम करायचा टाईम येईन ते सांगता येत नसते. त्याच्यामुळं कधी दुःख आलं तर दुःख करण्याची पण क्षमता आपल्या अंगात असली पाहिजे आणि सुख घेण्याची पण क्षमता आपल्या अंगात असली पाहिजे. माझा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.